नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विठुरायाची मूर्ती मंदिरातून गायब झाल्यामुळे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. आता पोलीससुद्धा तिथे तपासासाठी आलेले असतात आणि ते चौकशी करत असतात आणि ते विचारतात की इथे CCTV वगैरे काही. तेव्हा आता अदू सांगतो की आम्ही विठूच्या वाडीतील सगळे CCTV चेक केलेत, पण कुठेच असं संशयास्पद काहीच जाणवलं नाही. यावर खाशाबा म्हणतो की पण मला हा चोरीचा प्रकार वाटतच नाही आहे. तेव्हा यावर कान्होबा त्याला म्हणतो की पण चोरी तर झाली आहे ना खाशाबा. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात की मला तर असं वाटते की कुणीतरी मुद्दाम केलं हे असं. तर अदू म्हणतो की कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय आपण कुठल्याच निर्णयावर यायला नाही पाहिजे आता. तर इकडे इंदू खूप रडत असते आणि ती रडतच म्हणते की माझा विठुराया गाभाऱ्यात नाही आहे. तो का नेला, कुणी नेला, कसा नेला, या नेण्यामागचं कारण काय आहे ते लवकरात लवकर कळलंच पाहिजे. विठूच्या वाडीचा श्वास आहे माझा विठुराया, त्याच्याशिवाय तग नाही धरू शकणार आम्ही. तेव्हा मोठ्याबाई रागाने आता इंदूला म्हणतात की आता गप्प बसा तू, इन्स्पेक्टर तपास करतायत ना. तेव्हा अदू विचारतो की साहेब तुम्हाला काय वाटतं. यावर पोलीस सांगतात की मला वाटते की हे एका व्यक्तीचं काम नाही आहे, याच्या पाठीमागे कुठली तरी संघटित टोळी असू शकते. यावर इम्रान आता विचारतो की बरे इन्स्पेक्टर साहेब, हा मूर्ती तस्करीचा वगैरे असा काही प्रकार वाटतोय का. म्हणजे मी असं ऐकलं आहे की आधी चोर, नंतर दलाल आणि मग मूर्ती खरेदी करणारे, ही अशी काहीतरी टोळी असते आणि साखळी चालते यांची. यावर ते पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की निश्चित नाही सांगू शकत, पण मात्र मागच्या तस्करी प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे का हे आपण तपासून बघू शकतो. आता मोठ्याबाई इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात की साहेब या सगळ्यांमध्ये गावातल्या कोणाचा हात आहे असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कसं आहे, अनेकदा असंही असू शकतंय, पण आपल्याला माहिती देणारी व्यक्ती ही स्थानिक असू शकते, पण त्या मागचा खरा सूत्रधार हा बाहेरचाही असू शकतो. तेव्हा मोठ्याबाई वैतागत म्हणतात की कोण असेल हा चोर. यावर इन्स्पेक्टर म्हणतात की ते तर आता संपूर्ण तपास झाल्यावरच कळेल, पण हां तोपर्यंत सगळ्या गावकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही आणि कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास आम्हाला लगेच कळवायचं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पण ज्याने कोणी ही चोरी केली असेल ना त्याच्या अंगात किडे पडतील. ज्याने कोणी आमच्या विठुरायाच्या मूर्तीला हात लावायचा प्रयत्न केला असेल ना त्याचा हातच गळून पडतील. आता ते इन्स्पेक्टर सर्वांना विचारतात की मला सांगा तुमचा कोणावर संशय आहे का. तेव्हा आता आपले व्यंकू महाराज पुढे येतात आणि म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कुणामुळे झालंय आणि का झालंय हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा सगळेजण आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज रागानेच इंदूकडे बघायला लागतात आणि तिथून निघून जातात. आता सगळेजण इकडे खूप शॉक झालेले असतात. आता व्यंकू महाराजांना समजवायला शकुंतलासुद्धा त्यांच्या पाठी निघून जाते. तर हे बघून ते इन्स्पेक्टर आता म्हणतात की हे असे का म्हणाले, आणि यांना जर माहिती होतं तर त्यांनी लगेच पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो, पण तसं काही नसावं बहुतेक, म्हणजे ते भावनेच्या भरात काहीतरी बोलले असतील. तेव्हा इंदू म्हणते की विठुरायाचे निस्सीम भक्त आहेत ते, असं काही झाल्यावर नैराश्य येणं अगदी साहजिक आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तरीही मला त्यांच्याशी बोलावं लागेल. तेव्हा आता अदू पोलिसांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की साहेब बोला, पण आता नको प्लीज. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे, काही कळलं तर आम्हाला ताबडतोब कळवा आणि आमचाही तपास इकडे चालूच आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता मोठ्याबाई इंदूकडे बघून तिला खुणावून विचारायला लागतात की काय प्रकार आहे हा सगळा. तर इंदू आता सुद्धा मोठ्याबाईंना खुणावूनच सांगते की बोलते तुमच्याशी. तेव्हा आता यानंतर आपण पाहतो की इंदू मोठ्याबाईंच्या खोलीत आलेली असते आणि ती मोठ्याबाईंशी काही न बोलता खूपच रडत असते. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इंदू असं गप्प नको बसूस, व्यंकट भाऊजी काय म्हणत होते. तेव्हा इंदू म्हणायला लागते की मला नाही माहिती. आता मोठ्याबाई म्हणतात की सकाळी तुमच्या दोघांचं बोलणं झालं तेव्हा काय म्हणत होते, आणि म्हणतात की हे बघ, या घरात पान जरी हलत असलं ना तरी ते मला कळलं पाहिजे, बोल काय म्हणत होते ते. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की व्यंकू महाराजांच्या स्वप्नात विठुराया आला होता, त्याच्या भक्ताला त्रास होतोय म्हणून, असं म्हणून इंदू खूप रडायला लागते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अंतर, भक्ताला त्रास होतोय म्हणून अंतर देणार, म्हणजेच खरंच विठुराया इथून निघून गेला की काय. तेव्हा इंदू म्हणते की गेलाय, रागावून गेलाय. तेव्हा आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की बरं मला एक सांग की व्यंकट भाऊजी तुझ्याकडे का बघत होते. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि मोठ्याबाईंना म्हणते की कारण व्यंकू महाराजांना असं वाटते की विठुराया माझ्यामुळे गेलाय, मी त्या श्रीकलेसोबत वाईट वागते म्हणून गेलाय. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि म्हणतात की काय, अगं काय खुळेपणा आहे हा व्यंकट भाऊजींचा. हे बघ, व्यंकट भाऊजींना स्वप्न पडलं, स्वतः विठुराया आला, तो म्हणाला माझ्या भक्ताला त्रास पाहवत नाहीये
म्हणून मी इथून निघून चाललोय, म्हणून हे अंतर आहे असं म्हणून मोठ्याबाई जरा विचार करायला लागतात आणि आता हसायला लागतात आणि म्हणतात की अगं इंदे, व्यंकट भाऊजींनाच त्या स्वप्नाचा अर्थ कळत नाही आहे. तू अजिबात रडू नकोस आणि वाईट पण वाटून घेऊ नकोस. अगं मी शपथेवरती सांगते, विठुराया तुझ्यामुळे इथून जात नाही. मला सांग, विठुरायाची सगळ्यात मोठी भक्त कोण आहे? तू आहेस ना. तर मग विठुरायाला असं का वाटेल की आपण आपल्या भक्ताला सोडून निघून जावं? असं वाटेल का तुझ्या फ्रेंडला? तुला त्रास होतोय असं तुझ्या फ्रेंडला म्हणजे विठुरायाला म्हणायचं आहे. आणि त्याला काय हे कळत नसेल का की दिग्रजकरांचं घर बर्बाद करायला ही श्रीकला आली आहे. त्यातून त्या श्रीकलेने बरोबर डबल गेम खेळला आहे. व्यंकट भाऊजी आणि शकुंतलाला तुझ्यापासून तोडलं आहे. या बाबतीत तर तुझा नवरासुद्धा तुझ्यासोबत नाही आहे. तेव्हा आता हे ऐकून इंदू खूप रडायला लागते. तेव्हा मोठ्याबाई तिला समजावत म्हणतात की अगं इंदे, विठुरायाला तुला जो त्रास होतोय ना तो सहन होत नाही आहे. अगं विठुराया व्यंकट भाऊजींना या भक्ताबद्दल बोलत होता. तेव्हा इंदू म्हणते की पण व्यंकू महाराज तर. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की त्या श्रीकलेने त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना म्हणून त्यांना दिसत नाही आहे. पण आधी मला सांग की विठुरायाची निस्सीम भक्त कोण आहे? तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? यावर इंदू म्हणते की अहो पण मूळ अडचण. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की श्रीकला आहे, ते कळतंय मला. म्हणून तर त्या श्रीकलेला आता लगाम लावायलाच पाहिजे, नाहीतर ती कार्टी आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणेल. तर दुसरीकडे व्यंकू महाराज शकुंतलाशी बोलत असतात आणि ते शकुंतलाला म्हणतात की आजपर्यंत नियतीने इतकी परीक्षा घेतली माझी आणि त्या प्रत्येक परीक्षेतून मी सुलाखून बाहेर पडलोय. माझा विठुराया माझ्या डोळ्यासमोर उभा होता कारण. पण आज ही कुठली वेळ आली आहे ग आपल्यावर? आयुष्यात एकदाही आपलं देऊळ असं रिकामं पाहिलं नव्हतं. आज आपल्या देवळातल्या त्या रिकाम्या जागेकडे बघवत नाही आहे ग असं म्हणून व्यंकू महाराज खूप रडायला लागतात. तेव्हा शकुंतलाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की तुमचं सांत्वन कसं करावं ना हेच मला कळत नाही आहे. हो, असं व्हायला नको होतं. काय आहे त्या विठुरायाच्या मनात हेच कळत नाही आहे. यावर आता व्यंकू महाराज म्हणतात की कुठलीही वाईट घटना घडणार असेल ना तर त्याआधी विठुराया त्याचा संकेत देतो ग. मला त्या दिवशी पडलेलं स्वप्न हे या वाईट घटनेचा संकेतच होता, पण मला कळाला नाही तो, आणि हे असं काही होईल असं वाटलंच नाही बघ. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना समजावत म्हणते की अहो असं नका करू. माझी खात्री आहे की तुमचा विठुराया तुमच्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही. आणि म्हणते की अहो तुम्ही ना सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, थोडंसं खाऊन घ्या ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही इच्छा माझी, जोपर्यंत विठुरायाची मूर्ती डोळ्यासमोर बघणार नाही ना मी शकू, तोपर्यंत काहीच गोड लागणार नाही. तर दुसरीकडे इंदू मोठ्याबाईंना सांगत असते की मोठ्याबाई, घरात चोर आला होता ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो माहिती आहे मला, आणि तू त्या चोरावर सुपरवुमन बनवून धावून गेली होतीस आणि त्याच्यामुळे तुझ्या हाताला लागलं. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्याबाई तो चोर तो नव्हता, ती होती. खूप टफ फाईट दिली मी तिला. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने इंदूला विचारतात की म्हणजे त्या बाईनं तुझ्या हातावर चाकूने वार केला? तेव्हा इंदू म्हणते की हो मोठ्याबाई, मी पण तिच्या पायावर एवढं जोरात पाय दिला ना की पायच मोडला तिचा. अशी लंगडत लंगडत पळत होती ती. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की खरं सांगू का, त्यासाठी शाल श्रीफळ देऊन तुझा सत्कारच केला पाहिजे बघ. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्याबाई तसं नाही, मी ना एक तशीच बाई अंगावर घोंगडी घेऊन जाताना बघितली. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय सांगतेस, म्हणजे त्या चोर बाईचा आणि या बाईचा तू संबंध लावते? यावर इंदू म्हणते की ते काय माहिती नाही आहे, पण या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्याबाई तर खूप काही हाती लागेल आपल्या. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं येडे, मग तेव्हाच पाठलाग करायचा ना. यावर इंदू सांगते की अहो केला ना आपण, पण मध्येच बचत गटाच्या बायका आडव्या आल्या हो आणि निसटली ती नजरेतून. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की एक काम कर, ती बाई कशी दिसते याचं वर्णन करून मला सांग, मी पण लक्षात ठेवते. तेव्हा आता इंदू लगेच मोठ्याबाईंना सांगायला लागते. तेव्हा आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की ठीक आहे इंदे, मी पण लक्ष ठेवते. आता ना आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण ती श्रीकला 12 गावचं पाणी प्यायले, सरळ हातात येणारी बाई नाही आहे ती. तर दुसरीकडे आता व्यंकू महाराज पोथी वाचत असतात, पण व्यंकू महाराजांचं मन मात्र त्यात अजिबात लागत नसतं. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि तिला व्यंकू महाराजांना असं बघून खूप वाईट वाटतं. आता इंदू व्यंकू महाराजांसाठी इंदूने जेवणही आणलेलं असतं आणि ती व्यंकू महाराजांना आवाज देत म्हणते की महाराज जेवण आणले, 2 घास खाऊन घ्या ना. तेव्हा व्यंकू महाराज इंदूशी काहीही न बोलता परत पोथी वाचायला लागतात. आता तेव्हाच तिथे श्रीकलासुद्धा येते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की बाबा प्लीज 2 घास खाऊन घ्या ना. तेव्हा व्यंकू महाराज लगेच श्रीकलाला उत्तर देतात आणि म्हणतात की इच्छा नाही आहे बाळा मला. दिग्रजकरांच्या देवळातून विठुरायाची मूर्ती नाही
नाहीशी होणं यासारखं दुसरं पाप नाही आहे. जोपर्यंत विठुरायाची मूर्ती परत डोळ्यासमोर उभी राहत नाही तोपर्यंत घशाखाली घास नाही उतरणार माझ्या. तेव्हा श्रीकला आता व्यंको महाराजांना म्हणते की असं करून कसं चालेल बाबा, आणि ती लगेच इंदूच्या हातातून जेवणाचं ताट आता हिसकावून घेते. तेव्हा हे बघून इंदू खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते. तेव्हा श्रीकला इंदूकडे बघून आता हसायला लागते आणि लगेच ते ताट घेऊन व्यंको महाराजांजवळ जाते आणि व्यंको महाराजांजवळ बसत त्यांना म्हणायला लागते की बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाही, तुम्हाला 2 घास खावेच लागतील, तुम्हाला गोपाळची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे, प्लीज खाऊन घ्या ना. असं म्हणून श्रीकला स्वतःच्या हाताने व्यंको महाराजांना जेवण भरवायला लागते. तर व्यंको महाराजसुद्धा आता लगेच श्रीकलाच्या बोलण्याला भुलून जेवण खायला लागतात. तर हे बघून इंदूला इकडे खूप वाईट वाटतं आणि ती श्रीकलाकडे बघायला लागते. आता श्रीकला मात्र हळूच इंदूकडे बघत असते आणि परत हसायला लागते. तर दुसरीकडे मोठ्या बाई कुठेतरी आता निघालेल्या असतात आणि आता जात असताना त्यांचं लक्ष घोंगडी पांघरून जाणाऱ्या एका बाईकडे जातं. म्हणजे ती रत्नाच असते आणि ती लंगडतही चाललेली असते. तेव्हा मोठ्या बाईंना तर लगेच इंदूचे शब्द आठवतात की इंदू त्यांना म्हणत होती की अंगावरती घोंगडी होती आणि लंगडत जात होती. या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्या बाई, तर खूप काही गोष्टी आपल्या हाती लागते. तेव्हा मोठ्या बाई आता लगेचच रत्नाचा पाठलाग करायला लागतात. आता मोठ्या बाई तिचा पाठलाग करत असतानाच हळूच एका ठिकाणी लपतात आणि म्हणतात की थांबत थांबत चालणं, मध्येच पाठी वळून बघणं, हीच तर चोराची लक्षणं असतात, हीच आहे ती चोर, लक्षणं तर हिची तशीच दिसत आहेत. असं म्हणून मोठ्याबाई परत रत्नाचा पाठलाग करायला लागतात. आता खूप वेळ पाठलाग केल्यावर मोठ्याबाई खूप थकून जातात आणि म्हणतात की अजून किती वेळ चालवणार आहे ही बाई, अख्खी विटूची वाडी चालून झाली, नक्की कुठे हिचं घर. आता बराच वेळ पाठलाग केल्यानंतर रत्ना एका घरात शिरते. तेव्हा हे बघून मोठ्याबाई म्हणतात की इथे राहते का ही, लगेच इंदूला कळवायला पाहिजे. असं म्हणून मोठ्याबाई आता तिथून जाणारच तितक्यात आता पोपटरावसुद्धा बाहेर येतो. तेव्हा हे बघून मोठ्याबाई लगेचच तिथे थांबतात आणि लपून बघायला लागतात. मात्र तो पाठमोरा असल्याने मोठ्याबाईंना तो नीटसा काही दिसत नाही. आता मोठ्याबाई लपून काही दिसते का हे बघत असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू, व्यंको महाराज आणि मोठ्याबाई श्रीकलाला घेऊन डॉक्टरांकडे आलेले असतात. आता डॉक्टर श्रीकलाला चेक करतात आणि त्या खूपच शॉक होतात. तर यानंतर आता मोठ्याबाई डॉक्टरांना विचारतात की कशी आहे मग श्रीकलाच्या बाळाची वाढ. तेव्हा यावर डॉक्टर आता मोठ्याबाईंना सांगतात की म्हणजे जे शक्य नाही ते विचारताय तुम्ही. तेव्हा हे ऐकून व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा डॉक्टर लगेच सांगतात की म्हणजे हेच की ही श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे. आता हे ऐकताच सगळेजण खूप शॉक होतात. मात्र मोठ्याबाई आणि इंदू खूपच खुश झालेले असतात आणि एकमेकींकडे बघून हसायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.